सतीश गौरी म्हणून ते तुम्हाला म्हणजे आपल्याला रिडेव्हलपमेंटबद्दल सांगतील, लिगल ॲडवायझरबद्दल सांगतील, सगळं सांगतील. ते कोण आहे मी स्वतःचा सांगा पुढं उभं राहून बोलू. नमस्कार, माझं नाव सतीश कबूल. मी प्रोफेशनली वकील आहे आणि मी स्वतः डेव्हलपर पण आहे. फक्त वकिली मी आय डोंट प्रॅक्टिस इन कोर्ट, आय डू कन्सल्टन्सी इन रिडेव्हलपमेंट. तर मी बऱ्याच वर्षापासून बऱ्याच सोसायटीला आहे, चाळ आहे, त्यांची मी रिडेव्हलपमेंट कन्सल्टन्सी करत आहे. आणि अख्ख्या मुंबईच्या बाहेर पुण्यामध्ये सगळीकडे मी करतो. अनुसाहेब माझा फडक साहेबांशी परिचय झाला तरी काही दिवसापूर्वीच झाला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर आमच्या सोसायटीला जर मार्गदर्शन केलं तर चांगलं होईल. तर त्यामुळे सुद्धा मी आज तुमच्यासमोर उभा आहे. रिडेव्हलपमेंट तुम्हाला तर माहितीच आहे काय आहे. रिडेव्हलपमेंटमुळे तुम्हाला नवीन बिल्डिंग मिळतात, नवीन बिल्डिंगमध्ये तुम्ही राहायला जाणार, तुमच्या ॲम्युनिटीज वाढणार, तुम्ही कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण थोडी वाढेल, पण तुम्हाला एरिया जास्त मिळेल. हे या गोष्टी कॉमन आहेत. परंतु या रिडेव्हलपमेंट करायच्या आधी तुम्हाला काय गोष्टी केल्या पाहिजे आणि काय नाही केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टींचं आपण अवलंबन केलं पाहिजे. मला एक सांगा की बिफोर आय स्टार्ट, इज इट आर यू कम्फर्टेबल इन मराठी? बट चले मी मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती चारही भाषांमध्ये मी लेक्चर्स देते. आपको हिंदी जाएगा? आपको मराठी चलेगा? कुछ हो तो गुजराती में प्रिंट नहीं हो सका, मैंने तो दिया है, वो ड्राफ्टिंग में थोड़ा तकलीफ हो रहा है. आता मी सर्वांना मराठी में हिंदी मी तुम्हाला जो कागद दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रश्न मंजुषा आहे. प्रश्न आहे तुम्हाला मिळाला का? मिळाला. तो कागद तुमच्यासाठी स्वतःसाठी आहे आणि तुमच्या मेंबर्सना, बाकीच्या मेंबर्स जे येऊ शकले नाहीत त्यांना तुम्ही हा कागद तुम्ही झेरॉक्स करून तुम्ही किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकतो. मी तुम्हाला माझे एक पाठवलेलं आहे. आता रिडेव्हलपमेंट म्हटल्यानंतर तुमचा काय महत्त्वाचा पहिला प्रश्न येतो मला समजू शकेल का? मी एकटा बोलणारा नाही आहे. मी तुमच्याकडनं माझं बोलण्याची पद्धत अशी आहे, कार्यपद्धती अशी आहे की मी तुम्हाला बोलायला प्रवृत्त करतो आणि तुमच्या प्रश्नामध्ये तुमचं उत्तर असतं ते तुम्हाला दाखवून देतो. आपलं नाव काय सर? प्रशांत काळे साहेबांना आहे एरिया. बाकी कोणाला अजून काय? आपलं नाव काय सर? ब्रिजेशजींना बिल्डरचं महत्त्व आहे. आणखी दोघांचं बरोबर आहे, एरिया इज इम्पॉर्टंट आणि बिल्डर इज इम्पॉर्टंट. तिसरा ॲब्सोल्युटली. बघा, म्हणजे मी कन्सल्टंट असून सुद्धा तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती आहे. टाईमलाईन इज इम्पॉर्टंट, म्हणजे टाईम फ्रेम इज इम्पॉर्टंट. किती वर्षात तुम्ही आम्हाला नवीन जागा बांधून देणार. आणखी काय? कोणाला काही सजेशन? वा, 2 गाड्यांचं पाहिजे ना तुम्हाला? पार्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आजकाल लोकांकडे माणसं कमी असतील, मोबाईल 4-4 असतात आणि पार्किंगच्या गाड्या पण 4-4 असतात. आणखी काय कोणाला? आपको कुछ मॉडर्न ॲम्युनिटीज आपल्या सगळीकडे काय काय नवीन साहेब जरा विस्तृतपणे सांगा ना. मॉडर्न ॲम्युनिटीज म्हणजे बाथरूम मध्ये नवीन नवीन काय मिळेल असेल ते स्विमिंग पूल देऊ ना सर? स्विमिंग पूल, स्विमिंग पूल परत फक्त पार्किंग पाहिजे.
मागायचं म्हणजे कारण- आपण तुम्हाला परमिशन किती मिळणार? तुम्ही घेतो. उत्तरं इकडेच येत आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुमचे प्रश्न आहेत, उत्तर तुमच्याकडे आहे. फक्त मी एक मार्गदर्शक आहे जो मधला दुवा आहे तुमच्या उत्तरांमध्ये आणि प्रश्नांमध्ये. सरांनी सांगितल्याप्रमाणे अम्युनिटी हल्ली काय गंमत झालेली आहे. तुम्ही काय म्हणाला सुरुवात पहिला एरिया. आपण एरियापासून सुरुवात करूया. नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये बिल्डरला आपण आपली सोसायटी हस्तांतर आपण बिल्डर फायनल केल्यानंतर मी बिल्डर कसा फायनल करायचा हे मी थोड्या वेळाने येतो. आपले थोडा प्रश्नाच्या याच्यामध्ये म्हणजे आम्हाला कसं आहे माहिती आहे का, आपण गाडी चालवताना कुठल्या गिअरमध्ये गाडी चालवतो? स्टार्ट करतो न्यूट्रलमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिल्या गिअरमध्ये टाकतो, देन सेकंड, थर्ड अँड फोर्थ अँड फिफ्थ वॉट एव्हर इट इज. तसंच पहिला गिअर मी इथे टाकतो, काळेसाहेबांचं टाकतो की एरिया इज इम्पॉर्टंट. आज एरिया हे कशावर डिपेंड आहे? आपल्या सोसायटीमध्ये आपली बिल्डिंग आहे, आपल्या बिल्डिंगचा जो एक्झिस्टिंग FSI आहे, एक्झिस्टिंग FSI ज्या वर्षी आपली बिल्डिंग बांधली गेली तो आपण युटिलाइज केलेला आहे का पूर्णपणे? तो पूर्णपणे युटिलाइज केलेला आहे, नंबर 1. मी काय बोलतो ते लक्षात ठेवा सर्वांनी, कारण तुम्हाला मी जे काय बोलतो ते तुम्हाला तुमच्या सर्व मेंबर्सना कळवायचं.